मित्रांनो, आज आपण जात आहोत पुण्याला। सर्वात प्रथम आपण पुण्याला पोहोचलेलो आहे आणि आता आपल्याला एक प्रभूजी घेण्यासाठी आले होते, ऋषिकेश प्रभूजी। त्यांच्यासोबत आपण श्री श्री राधा कुंज बिहारी मंदिर, हे स्टेशनच्या अगदी जवळच आहे। स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर हे इस्कॉनचं टेम्पल आहे। खूपच सुंदर आहे आणि या ठिकाणाहूनही पायी वारी जाणार आहेत। त्याच्यासोबत आपण आज पुणे कॅम्पपासून ते हडपसर या मार्गापर्यंत या पालखीसोबत आपण राहणार आहोत। या ठिकाणी श्री लोकनाथ स्वामी महाराज यांचं ऑनलाईन लेक्चर सर्व ड्युटीजसाठी ठेवण्यात आलं होतं। की जय, श्री श्री राधा कुंज बिहारी की जय, श्री श्री गौनिताई की जय। बोल प्रेमानंदे हरि हरि बोल। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत पुणे कॅम्प ते हडपसर या 10 किलोमीटर पर्यंत आपण पायीवारी केलेली आहे। त्यानंतर आम्ही 2 घंटे रेस्ट केली आणि मग आम्ही निघलो पुणे दर्शन करायला। संपूर्ण पुणे शहर सजलं होतं श्री संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी। संपूर्ण पुणे शहरात अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेल्या चमत्कारांच्या प्रतिकृती अशा ठेवण्यात आल्या होत्या। त्यानंतर आपण पोहोचलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला। प्रथमच योग आला होता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शन करण्याचा। खरंच दर्शन करून मन खूप प्रसन्न झाले। तुम्ही दर्शन घेऊ शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे। त्यानंतर आम्ही उकडीच्या मोदकाचा प्रसादही खाल्ला। त्यानंतर जवळपास असलेल्या सर्व गणेश मंदिरांचे आपण दर्शन घेतले। हे आहे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर, शनिवारवाडा, पुणे। यानंतर आपण आता शनिवारवाड्याकडे जाणार आहोत। शनिवारवाडा मराठा साम्राज्याचे छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखालील सेनापती पेशवा बाजीराव प्रथम यांनी बांधला होता। त्यांनी 1730 मध्ये या जागेचा पाया घातला आणि 1732 मध्ये बांधकाम पूर्ण झाले। 1818 मध्ये तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात विजय मिळवल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वाड्यावर ताबा मिळवला। 27 फेब्रुवारी 1828 रोजी महालाला एक प्रचंड अज्ञात आगीने वेढले गेले, ज्यामुळे संपूर्ण वाड्याचे मोठे नुकसान झाले। आग विझवल्यानंतर भव्य हवेलीचे फक्त ग्रेनाइट तटबंदी, खोलपाया आणि काही सागवानी प्रवेशद्वार आणि बांधकामे उरले। या मोठ्या आगीच्या भडक्यातून वाचलेल्या इमारती सध्या पर्यटन स्थळ म्हणून राखल्या जातात। मुख्य प्रवेशद्वाराला दिल्ली दरवाजा असे म्हणतात। शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला बाजीराव 1 चा पुतळा आहे। तुम्ही शनिवारवाडा इकडे आले की इथे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानचं मंदिर आहे। दिवस दुसरा। आज आम्ही पोहोचलो पालखी मार्गावर। सर्वात प्रथम आम्हाला मुक्ताबाईंच्या पालखीचे दर्शन झाले। यानंतर आपल्याला दर्शन झाले संत श्री गोरोबा काका म्हणजे संत श्री गोराकुंभार महाराज यांच्या पालखीचे। यानंतर आपण ज्या गोष्टीची इतक्या वेळापासून वाट बघत होतो ते क्षण आला होता। आपल्या पुढे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन झालं होतं। जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची काळ, तुकाराम तुकाराम। जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया। शब्दांचे ईमान, अक्षरांचे
शब्दांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे पाया जगण्याचा पाया